दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि हास्य ही माझ्यासाठी खरी देवपूजा, ध्यान आणि जप. आमदार आशुतोष काळे. दिव्यांगांना मदत करणे हे माझे समाजाप्रती असलेले कर्तव्य आहे. प्रत्येक दिव्यांगाने कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने जगावे या उद्देशातून आजवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातून जवळपास 800हून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे त्या दिव्यांग बांधवांच्या वेदना दूर झाल्याच आहेत, परंतु त्यांना जीवन जगताना येणाऱ्या अडचणी देखील बहुतांश प्रमाणात संपुष्टात येऊन त्यांच्या स्वावलंबनाला नवीन बळ मिळाले ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. दिव्यांग बांधवांना दयेची नव्हे तर सन्मानाची गरज असून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि हास्य ही माझ्यासाठी खरी देवपूजा, ध्यान आणि जप असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई जयपूर व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बंधू भगिनींसाठी 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात गुरुवार दिनांक 25 जून रोजी दिव्यांग बंधू भगिनींची तपासणी करून दिव्यांगांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयवांचे अचूक मोजमाप घेऊन शुक्रवार दिनांक 26 जून रोजी कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात 197 दिव्यांग बांधवांना वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की दिव्यांग बंधू भगिनींना दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे जाण्या येण्याच्या अनेक अडचणी येत असल्याने दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी मोफत वाहन सुविधा गेल्या 7 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. या सुविधेच्या माध्यमातून आजपर्यंत 2000हून अधिक दिव्यांग बांधव भगिनींनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले असून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे. मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली. या संधीच्या माध्यमातून जनसेवा करीत आहे. दिव्यांग बांधवांच्या अडचणी व त्याचे परावलंबी जीवन स्वावलंबी कसे करता येईल यासाठी माझा खटाटोप सुरू असून मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे आणि यापुढे करीत राहणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, श्री भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे पदाधिकारी, साईबाबा संस्थान शिर्डी हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांचे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. औषध मिळाल्यानंतर जेवणाची पंचायत होती. अशा अवस्थेत दादांच्या सहकार्याने आणि बाबांच्या आशीर्वादाने कोरोना आपल्या तालुक्यातून कायमचा हद्दपार झाला आणि त्याचं जी काही झळ होती ती फार कमी प्रमाणात बसली. दादांचं या अशा कार्यक्रमाला सदैव मार्गदर्शन सहाय्य असते, त्याबद्दल शंका नाही. सर्वांचं भव्य आयुष्य सुख समाधानानं जावं आणि दादांना हीच विनंती राहील की आपण सदैव या माझ्या दिव्यांग बंधू भगिनींच्या मागे उभं राहावं. धन्यवाद. ये जो कार्य करने का जो मौका मिला वो हमारे सीडी के जो PRO साहब है, आ गए जरा इधर आ जाइए. एक कहावत है हमारे इसके अंदर कि गुरु गोविंद दोनों मिले काके लागू पाए और बलियारी गुरु आपकी कि गोविंद यो बताए. तो इन्होंने हमको ये रास्ता बताया. तो ये सब महानुभावों के दर्शन का मुझे लाभ मिला. मैं सबके नाम तो जानता नहीं, आप सबका स्वागत करता हूँ. उसके बाद में इनके PA साहब जो है चौधरी जी, इनसे हमारी मुलाकात हुई और बहुत आनंद हुआ कि लोगों की सेवा के अंदर इनको बहुत इंटरेस्ट है. आने के बाद में मालूम पड़ा कि ये तो खानदानी जो है सेवाभावी आदमी है. इनके दादाजी से ये काम चालू रहता है. हमारे यहाँ विदर्भ में एक ब्रिजलाल मियानी हो चुके हैं, वो इनके दादाजी के टाइम के थे. जब हिंदुस्तान आज़ाद हुआ तो विदर्भ केसरी के नाम से उनको पहचानते थे. तो बहुत खुशी हुई कि ऐसे लोगों से मिलके. और फिर मालूम पड़ा कि साईं बाबा ने यहीं से तपस्या करके वहाँ पदार्पण किया था. ये भी मेरा अहोभाग्य है कि इस भूमि के दर्शन हुए. यहाँ पे करीब करीब हम लोगों ने 300 लोगों को लाभ
देने का कोशिश किया है। और हम दो तरीके से काम करते हैं। जितने हमारे सेंटर है वहाँ पे हम दिव्यांग लोगों की निःशुल्क सेवा करते हैं। और हम बाहर जाते हैं तो डोनेशन लेते हैं, क्योंकि बिना डोनेशन के तो काम चलता नहीं है। कहीं ना कहीं से तो पानी आएगा तो नदी नाले चलेंगे। पर ये जो काम हुआ है ये टोटली भगवान महावीर विकलांग सहायता समिति के तरफ से हुआ है। हालांकि ये वाक्य बताना नहीं चाहिए। पहले एक फाइनेंसर तैयार थे और बोले कर दो, तो बात शिरडी की चल रही थी। तो हमने बोला शिरडी में हमने गए साल में कैंप किया हुआ है, तो सेम पेशेंट आएंगे तो एक बाजू में हम लोग कर देते हैं। तो जब सब प्रोग्राम हो गया उसके बाद में वो बोले कि नहीं, दो जगह हम नहीं करेंगे, हमको शिरडी में इंटरेस्ट है। पर हम तो चौधरी साहब को वचन दे चुके थे कि भाई हमको करना है। आज से तो बात हुई नहीं थी। तो हम बोला चलो जो ठीक है। पहले बैनर कुछ अलग बने हुए थे और रात को बैनर निकलवा दिए। करीब करीब ये जो दोनों कैंप है ये नियर अबाउट 75 लाख रुपए के कैंप होते हैं। और बाबा के इधर तो हम लोग हर समय ही करते हैं। और बाहर जाते हैं तो जो है हम लोग कुछ डोनेशन लेते हैं, क्योंकि संस्था चला नहीं है तो बिना डोनेशन के चलती नहीं है। फिर भी आप लोगों ने बहुत अच्छा काम किया, बहुत सहयोग दिया और संस्था को ये दिव्यांग लोगों की सेवा करने का मौका दिया। हा कार्यक्रम केवळ आजच्या पुरता मर्यादित नव्हता, तर ह्या आधी 2021 रोजी इथेच असा एक कार्यक्रम घडला होता ज्यामध्ये मी आलेली। तो कार्यक्रम जर बघितला तर त्यामध्ये प्रत्येक दिव्यांगाला ही वेगवेगळी वस्तू त्यांच्या उपयोगानुसार दिली गेली। त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील एक उज्ज्वल भविष्य आणि त्याचबरोबर त्यांना एक नवीन जगण्याची उमेद मिळाली। यामुळे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकले, स्वतःचे काम करू शकले। याबद्दल आपले मनपूर्वक आभार। त्याचबरोबर जर बघितलं तर 30 ऑक्टोबर 2021 रोजी 156 लाभार्थ्यांना असेच एका शिबिरामध्ये लाभ भेटला। त्याचबरोबर के.बी. रोहमारे म्हणजेच माझ्या कॉलेजमध्ये असाच कार्यक्रम घडून आला जिथे 82 लोकांना म्हणजे बंधू भगिनींना याचा लाभ भेटला। तर हा लाभ खरंच त्यांच्या आयुष्यासाठी महत्त्वाचा होता। लोक म्हणतात की दिव्यांग आहेत, पण दिव्यांग म्हणजे अवलंब नाही, त्याचबरोबर ती मर्यादा नाही, तर ही एक जगण्याची प्रेरणा आहे जी मला कळाली। ही जगण्याची प्रेरणा ही दिव्यांगांमधून मिळते, कारण ते कोणत्याही परिस्थितीत जगत असतात। त्याचबरोबर त्यांचं जगणं हे इतरांपेक्षा वेगळं नसतं आणि दिव्यांग हे कोणी वेगळे नसतात, तर ते समाजातील एक मुख्य घटक आहेत। आणि त्या मुख्य घटकांना तुम्ही उभं करण्याचा, त्यांना चालवण्याचा, त्यांना दिसण्यासाठी मदत करण्याचा, त्याचबरोबर बोलण्याचा, ऐकण्याचा इतका तुम्ही लाभ देत आहात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। असेच कामं पुढेही होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। त्याचबरोबर अशा सर्वांना एक नवीन गोष्ट सांगायची झाली तर आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, फक्त तुम्ही ते जगलं पाहिजे आणि तसा तुमचा दृष्टिकोन पाहिजे, तेव्हाशी तुमचं आयुष्य सुद्धा अधिक सुंदर वाटू शकेल। काही लोक म्हणतात की दिव्यांगांना कसला आनंद, काय वाटतं, त्यांना कसं जगत असतील, तर हे काही वेगळं नाहीये। सगळे जगतात तसे सगळेच जगतात। त्याचबरोबर सगळ्यांचं आयुष्य जितकं चांगलं आणि सुंदर आहे त्यापेक्षा सर्वात जास्त चांगलं आणि परिपूर्ण आयुष्य जर कोणाचं असेल तर ते दिव्यांगांचं आहे। त्यामुळे हा भ्रम काढून टाका की तुम्ही दिव्यांग आहात। खरं तर एक लेखक म्हणतो की जिंकण्यासाठी जन्म आपुला। हो, प्रत्येकाचा जन्म हा जिंकण्यासाठी आहे, म्हणून आधी जिंकावं, तेही जगण्यासाठी। आणि जर जगलाच नाही तर जिंकाल कसे? म्हणूनच अशा कार्यक्रमामधून प्रत्येकाला जिंकण्याची, जगण्याची उमेद भेटते। त्यामुळे दादा आपले मनपूर्वक आभार। त्याचबरोबर इतर सर्वांचेही आभार आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना मी थँक्यू म्हणते आणि तुमचे आभार मानते। धन्यवाद। आपल्याला आज भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्या माध्यमातून विविध साहित्य या ठिकाणी मिळालं आणि या साहित्याच्या माध्यमातून आपलं जे काही जीवन आहे ते थोडं सुखकर होण्यासाठी, थोडा आपल्याला आधार मिळण्यासाठी निश्चितपणे या माध्यमातून मदत होणार आहे। प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, त्या पद्धतीने आपल्याला जी ती गोष्ट त्या ठिकाणी दिली गेलेली आहे आणि आपण सर्वांनी जी काही मला संधी दिलेली आहे किंवा
मी ज्यावेळेपासून काम करतोय त्या वेळेसपासून आपल्या सर्वांच्या ज्या काही अडचणी माझ्या कानावर येत होत्या, आपल्याला काय काय अडचणी होत्या. प्राथमिक अडचण होती का आपल्याला जो काही दिव्यांग दाखला काढायलाच अडचण आहे. दिव्यांग दाखला काढायला 6-6 महिने निघून जायचे. त्यामुळे याचा विचार करता दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी मी आपली बांधवांची आणि भगिनींची सिव्हिल हॉस्पिटल नगर या ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली. त्याला आज जवळपास 6-7 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला जेवढे दाखले त्या दिवशी मिळतील तेवढे दाखले देण्याचा प्रयत्न आपण, माझ्या कार्यालयाचा माणूस आपल्या बरोबर असल्यामुळं निश्चितपणाने सहायता आपल्याला त्या ठिकाणी झाली. जर त्या दिवशी नाही झाले, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, आठवड्यामध्ये, 10 दिवसामध्ये तू फार वेळ न लागता ते दाखले आपल्याला मिळण्यासाठी ही सेवा या निमित्ताने मी करतोय. आता किती संख्या झाली आपली? आजपर्यंत 2000 दिव्यांग बंधू आणि आपले भगिनी यांचे दाखले काढण्याचं काम त्या सुविधेच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि या 2000 मधले गेल्या 4 वर्षापासून विविध संस्थांच्या माध्यमातून आपण हे शिबिर या ठिकाणी घेतोय. या शिबिरांमध्ये 800 लोकांना त्या ठिकाणी विविध प्रकारचं साहित्य आपण दिलेलं आहे. म्हणून आपण जी काही सेवा करण्याची संधी मला दिली त्या माध्यमातून मी जेवढी शक्य होईल तेवढी आपली सेवा करण्याचा प्रयत्न, कारण की आपल्यामध्ये मी सर्वांमध्ये देव पाहतो. आपली सेवा करणं, आपल्याला जी सेवा आपण करतोय तीच खरी देवपूजा, तेच खरं ध्यान आणि तेच खरं जप असं मी मानतो. आणि आपली सेवा करण्यासाठी जे काही करणं शक्य आहे ते करत राहील अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने आपल्या सर्वांना. खरं म्हणजे आपण काही जन्मता किंवा काही अपघातामध्ये जरी दिव्यांग झालेले असेल परंतु आपल्याला दयेची गरज नाहीये, दयाची गरज नाहीये. आपल्याला गरज आहे आपला सर्वांचा आदर ठेवण्याचा आणि तो आदर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी मिळेल याची मी आपल्याला सर्वांना खात्री देतो. आपण सर्व ताठमानेने त्या ठिकाणी जगलं पाहिजे. ज्या आपल्या अपेक्षा असतील, जे आपल्याला करायचं ते करण्यासाठी जी काही मदत आपल्याला अपेक्षित असेल ते करून देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत राहू, काम करत आहोत. अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना देतो. आपण जी काही सेवा या ठिकाणी करतोय ही काही म्हणजे कुठलं आपल्यावर उपकार म्हणून नाही, ती माझी जबाबदारी आहे. जबाबदारीची जाणीव ठेवून मी या सगळ्या गोष्टी करत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी दिलेली संधी काही वाया नाही जात. आतापर्यंत जेवढे काम केलेलं आहे याच्यापेक्षाही जास्त काम करून दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. अधिकचा अजून आपण बोलूच, परंतु आपला एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून, आपला मित्र म्हणून मला आपण कधी पण हाक मारा, मी कधी पण मी आपल्या सर्वांच्या बरोबर उभं राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहील असा शब्द पुन्हा एकदा आपल्याला देतो. आपण या शिबिरामध्ये खरं म्हणजे जयपूर फूट हा विषय वारंवार करणं म्हणजे परत परत बनावं लागतं, तो खराब होतो. त्याच्यामुळं अनेक वेळेस काही लाभार्थी परत येतात, त्याच्यात काही गैर नाही. आपले इतरही जे कोणी बांधव असतील, भगिनी असतील, या सर्वांना आपण या शिबिरामध्ये येण्यासाठी आवाहन करावं. कदाचित काही लोकांना त्याच्यामध्ये सहभाग घेता आला नाही किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली नसेल,
आपल्या सर्वांचं एक काय म्हणता का संघटना म्हणा, संघटन काहीतरी जर केलं तर कुठलाही कार्यक्रम असला तर लगेच आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचणं सोपं होईल असं मला वाटतं. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण आपल्यामधलं जे कोणी इच्छुक असेल त्या पद्धतीने आपण करावं अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. आपण आला आपल्या सर्वांच्या वतीने जे आज भगवान महावीर विकलांग समिती सहायता समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायणजी व्यास या निमित्ताने आपल्या सर्वांना मदत करायला आलेले, साहित्य द्यायला आलेले, मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आपल्या कोपरगाव शहरामध्ये किंवा आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये आपल्या सर्व बंधू आणि भगिनींना मदत करण्याचं ठरवलं. मी अपेक्षा करतो की पुढे जाऊन देखील हे जे कुठलं शिबिर आपल्याला शक्य होईल साहेब आपण आमच्या लोकांसाठी करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला या निमित्ताने सर्वांच्या वतीने करतो. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो.